अनिकेत सज्ज झालाय। पहिला चेंडू हलक्या हाताने बॅकफुटला जाऊन दिशा द्यायची शॉट थटपडला हलक्या हाताने खेळ इरादा होता पण सूर्यक्षेत्ररक्षक झालाय। डॉट बॉल न दिवरन गोवा संगम क्रिकेट संघाचा डॉट बॉल बघायला भेटतोय। इट इज मार्मा गोवा क्रिकेट संघ ललित यादव स्ट्राईकला सज्ज झालाय। सुंदर फटका आपण पाहतो एका बॉलला सुरेख क्षेत्ररक्षण केलं सुरेख गोलंदाजी आपण पाहतो हरिकेच्या माध्यमातून लल्ला तो एका बॉलवर मार्मा गोवा क्रिकेट संघाच्या कोट्यातून फलंदाजी करत असताना प्रतिनिधित्व करत असताना सुरुवातीला गॅप मधील फटके जे अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकामध्ये महत्वाचे असतात ते महत्वाचे फटके घेण्यासाठी बघायला मिळतोय। मिस टायमिंगचा फटका आपल्याला बघायला मिळतो। लल्ला यादव जो सुरुवातीला चाचपणात केला होता कुठेतरी गॅप शोध होता तो माघारी परतला तो मात्र मार्मा गोवा क्रिकेट संघाचा ज्याच्याकडे अशा अपेक्षा होती टेनिस क्रिकेट संघाकडे ढेर सारा असा अनुभव होता तो मात्र लल्ला यादव 0 धावसंख्येवर 3 चेंडूंचा खेळ समाप्त होता। आपण पाहतोय एक गडी बाद 0 धावफलकावर। माघारी परतला धाराश मदत निराश मदत आपण पाहतोय। अनिकेतनं सुरेख गोलंदाजी केली पहिला डॉट बॉल त्यानंतर डॉट बॉल आणि त्यानंतर लल्ला यादव माघारी परत बघायला मिळालाय। नवीन फलंदाज दीपक आपण पाहतोय। हलक्यातनं खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा परतीची फेक जर डायरेक्ट झाली असते धावफलकावर एका गडीच्या मोबदल्यात पुरे गोलंदाजी सुरेख गोलंदाजी टाळ्यांची आवाज करून देणारी गोलंदाजी टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून निशब्द करणारी गोलंदाजी पहिल्याच अनिवार्य पॉवर प्ले षटकामध्ये सलगचे 5 बॉल हे मात्र निर्धाव बघायला मिळत आहे 0 धाव आपल्याला बघायला मिळत आहे धावफलकावर मार्मा गोवा क्रिकेट संघ फलंदाजी करतो मार्मा गोवा क्रिकेट संघ आणि बघूया या स्पर्धेचं पहिलं मिडन ओव्हर होईल की काय। आडव्या बॅटनं फटक्यात टोलवलाय खराब चेंडूवर डिम स्क्युअर लेगला एक सुंदर षटकार बघायला मिळालाय आणि 6 धावसंख्येनं षटकाची सगळ्यात झाली। पहिल्या 5 चेंडूचा विचार केला पहिला बॉल दुसरा बॉल डॉट त्यानंतर गडीबाद डॉट बॉल आणि अंतरिमचा चेंडूवर मात्र थोडासा मागे टाकला सुरुवातीला त्याला जीवनदान मिळालंय धावचीच्या स्वरूपात त्यानं ठोकलाय षटकार आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त 6 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करतोय तो मात्र आयरा इटे मार्मा गोवा क्रिकेट संघ नाणेफेक हरल्यानंतर रिओना दी गोवा सांगेम क्रिकेट संघाच्या विरोधात। संशोध आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर सुरुवातीला काही गोलंदाजी केली अनिकेतनं रिओना दी गोवा सांगेम क्रिकेट संघाच्या कोट्यातून 5 बॉल डॉट त्यानंतर एक मोठा फटकाला दीपकच्या बॅट मधून षटकारासाठी 6 धावा बदल्या 36 चेंडूंचा हा खेळ आहे आणि 36 बॉलला इथून पुढे आयरा एटेनं मार्मा गोवा क्रिकेट संघाला धावा बनवाव्या लागतील। पहिला चेंडू आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता स्विजिटचा फटक्यानं आतमधील चेंडू होता थोडंसं बैठक केली आणि बैठक फटका खेळायचा होता लेग बाईच्या स्वरूपात सोनूला एक धाव बॉल होईल आणि एकेरी या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 7 धावा धावफलकावर आपण पाहतोय। जीच गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरुवातीला रिओना दी गोवा सांगेम क्रिकेट संघाच्या अनिकेतनं केली तीच गोलंदाजी मी करणार हे इरादे स्पष्ट केले आहेत। गती परिवर्तनाचा चेंडू खोदून काढला आपल्याला बघायला मिळतोय जमिनी लगेचचा फटका लॉक ऑफला परतीची पेक वेगा नाही नॉन स्ट्रायकर एंडला दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अस्तित्वात नसलेली धाव घेण्याचा प्रयत्न सोनूचा आपल्याला बघायला मिळाला धाव घ्यायची की थांबायची ही मात्र हुलकावणी प्रतिस्पर्धी क्रिकेट संघात क्षेत्ररक्षकांना आणि एकच धाव आपल्याला बघायला मिळत एक या धावसंख्येनं 8 धावा धावफलकावर एका गडीच्या मोबदल्यात आपण पाहतोय आयरा इटेनं मार्मा गोवा क्रिकेट संघ मैदानाच्या आतमध्ये लढत करतोय। गती परिवर्तनाचा चेंडू हलक्या हाताने केलंय दिशा दिली चेंडूला वेगानं आलं
विचार केला, गोलंदाज एका बाजूला विचार केला तर संचूचा वेगानं येतोय, पण ऐन मोक्याच्या क्षणी चेंडूवर फिंगर रोल करतोय, गती परिवर्तन करतोय आणि त्यामुळे प्रतिस्पर्धी क्रिकेट संघांच्या थोडासा या ठिकाणी मात्र मोठे पडकासून दूर होते फलंदाजांना. एकेरी या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 9 तर बनले आहेत, 9ला 1 बाद अशी स्थिती आपण पाहतोय. ऐरा इटेड मार्मो क्रिकेट संघ लल्ला यादव माघारी परतल्यानंतर आडव्या बॅटनं पटका टुलबाबा ऑफसाईडचा चेंडू ऑन साईडला खेचून टुलबाबा ज्या दीपकनं एक षटकार ठोकला होता, संघासाठी महत्वाचं योगदान मी आक्रमक असलं दाखवलं होतं, तो दीपक माघारी परतलाय आणि सांघिक धावफलकावर स्थिरावला गेलाय. तो 9 धावफलकावर 2 गड्यांची भोतलाय. षटक क्रमांक 2 हे प्रगती बताबर रिवो नदी गोवा सांगेम क्रिकेट संघाच्या टीम मीटिंगमध्येच गेलो होतं. नाणेफेक जिंकल्यानंतर आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारणार आणि क्षेत्ररक्षण स्वीकारत असताना प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ जरी लल्ला यादवच्या नेतृत्वाखाली मैदानाच्या आतमध्ये अनुभवानं असलेला क्रिकेट संघ जरी लढत करतोय, पण त्या अनुभवाच्या विरोधात आमची गोलंदाजी आम्ही टिचून करणार हे इरादे सुरुवातीला स्पष्ट केले. रिवो नदी गोवा सांगेम क्रिकेट संघानं महत्वाचे 2 गडी माघारी परतल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय यसीन आपल्याला बघायला मिळतोय. इथून पुढे सोनूला डाव साबरावा लागेल, त्याच्याकडे क्षमता आहे, फटकेबाजी आहे. आयरा एटे मार्मा गोवा क्रिकेट संघाला इथून पुढे धावफलक सुसज्ज स्थितीत ठेवावं लागेल. सुरुवातीचे फलंदाज 2 आहे, स्वस्तात जरूर माघारी परतलेत, पण त्यानंतर इथून पुढे सर्व काही फलंदाजांना ताकद लावावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. आणि की आता खेळण्याचा प्रयत्न थोडासा काही जागा बदलली सोडण्यासाठी क्षेत्ररक्षक वेगानं आला, लॉकअपचा चेंडूपर्यंत पोहोचतोय, परतीची पिक करतोय, तोपर्यंत एकेरी धावसंख्येची लहर आहे आणि 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर दुहेरी धावसंख्येत परावर्तित झालाय. 2 बाद 10 धावा धावफलकावर आपण प्रथम फलंदाजी करत असताना नवीन आलेला मैदानाच्या आतमध्ये येसीनची एकेरी धावसंख्या 10 धावा धावफलकावर आणि सलामीला गेलेला सोनू स्ट्रायकर एंडला सज्ज झालाय. गोलंदाज संजोगच्या विरोधात मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जगदंब चषक. सुंदर पटका आपण पाहतोय, क्षेत्ररक्षक थोडासा दूर राहिलाय, परतीची फेक आपल्याला बघायला मिळेल. लॉस्ट स्ट्रायकर एंडला सुरुवातीला वाटलं होतं झेल होतोय की काय, थोडासा दूर राहिला तो, मात्र रिवो नदी गोवा सांगेम क्रिकेट संघाचा पॉईंट क्षेत्ररक्षक नो मॅच त्यामुळे चेंडू बघायला मिळाला आणि डॉट बॉलनं एका सुंदर षटकाची स्वागत होत सांघिक धावफलकावर आपल्याला बघायला मिळतोय. 12 चेंडूंचा खेळ हा समाप्त झाला 36 चेंडूंपैकी आणि सांघिक धावफलकावर आयरा एटे मार्मो क्रिकेट संघ 10 धावफलकावर प्रति षटकात 5च्या सरासरीनं खेळत असताना 2 बाद 10 अशी स्थिती आपण पाहतोय. तो 10 धावफलकावर आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रिवो नदी गोवा सांगेम क्रिकेट संघाचा सज्ज झालाय. सूरज आपल्याला बघायला मिळतोय, यसीन आपल्याला बघायला तो स्ट्राईकला त्याला साथ देतोय. सलामीला आलेला सोनू मैदानाच्या आतमध्ये. आयरा 18 मार्मो क्रिकेट संघ उर्वरितचे 24 बॉल आहेत आणि या उर्वरितच्या 24 बॉलला इथून पुढे धावा बनवावे लागतील. ते मार्मो क्रिकेट संघाला लल्ला यादवच्या नेतृत्वाखाली खेळत असताना दोन्ही क्रिकेट संघ तुल्यबळ क्रिकेट संघ आपल्याला बघायला मिळत आहेत. एक अनुभवानं परिपक्व असलेला आयरा इटे मार्मो क्रिकेट संघ त्यांच्या विरोधात रिगो नदी गोवा सांगेम क्रिकेट संघ आपण पाहतोय. मोठा पटका बघायला मिळतोय, कव्हरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपलाय. ज्या येसीनला वाटलं होतं, जी शंका आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये निर्माण झाली होते, चेंडू सीमारेषा बाहेर जाईल की काय, पण अगदी उंची घेतलेला चेंडू त्याला दुरी नव्हते आणि झेलबाजच्या स्वरूपात तिसरा गडी बाद झालाय. यसीन हा माघारी परतलाय, पहिल्या चेंडूवर गडी बाद केलाय तो सुरेशनं. रिवो नदी गोवा सांगेम क्रिकेट संघासाठी ही तिसरी सफलता आपण पाहतोय. ज्या खेळाडूकडे शबत होते, आक्रमणकडे ताकद होते, आयरा 18 मार्मो क्रिकेट संघाला इथून पुढे डाव सावरावा लागेल, सुंदर खेळाचं रूपांतर करावं लागेल. एकेरी दुहेरी धावसंख्या सुंदर अशा आउटफील्डवर जमवावे लागतील. या जगदंब चषक 2026 क्रिकेटच्या रणसंग्रामात आपण पाहतोय. नंदू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय.
कोलबा टप्प्या चेंडू पुलर लाईन हलक्या हाताने घेऊन काढलाय क्षेत्ररक्षक आपण पाहतोय लॉक ऑफचा सुरेश क्षेत्ररक्षक ज्या ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षणाची विवरचना लावली आहे त्याच पद्धतीची गोलंदाजी रिओ नदी गोवा सांगेम क्रिकेट संघाच्या बाजूला आपल्याला बघायला मिळत आहे. पण आयरा इट इज मार्बॉ क्रिकेट संघाला इथून पुढे डाव सावरावा लागेल, सुंदर क्रिकेट खेळावं लागेल, सन्मानजनक क्रिकेट खेळावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. गती परिवर्तनाचा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर गेला चेंडू लेग ब्रेक बदल केला आणि पुन्हा एकदा डॉट बॉल बघायला मिळत आहेत. डॉट बॉल थोडंसं टेन्शन आणतील आयरा इट मार्बॉ क्रिकेट संघाला, कारण जेवढे डॉट बॉल आले गडीपाठ झाले महत्वाचे आणि त्यानंतर धावा स्थिरावल्या आहेत. धावफलकावर फक्त 11 धावा, धावफलकावर 3 गड्यांच्या बाबतीतल्या प्रथम फलंदाजी करत असताना कोलबट टप्प्याचा चेंडू फुलटॉस पद्धतीचा सुंदर मिनी हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका आपल्याला बघायला मिळाला. स्ट्राइक कव्हरला चेंडू लवडवलाय आपल्याला बघायला मिळतोय, षटकारासाठी बघायला मिळालाय. 6 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर बघायला मिळतोय. तो 17 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. पहिल्या चेंडूवर आपल्याला बघायला मिळाला गडी बाद झाला आणि त्यानंतर एक धाव आली, त्यानंतर डॉट बॉल आणि त्यानंतर एक नेत्रहीप पद्धतीचा षटकार आहेत. 17 धावा धावफलकावर आपण पाहतोय. तिसऱ्या षटक प्रगतीपथावर उर्वरितच्या असुरी 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 17 पे खतरा हा कोणाला असेल. सुरुवातीला गोलंदाजाच्या विरोधात आपण पाहतोय हबीहून फलंदाजीला आक्रमण करणारा सोनूच्या बॅटमधून फटका आलाय, पण त्याच्यावर 17 पे खतरा मी कंजूशी करणारी गोलंदाजी जी सुरुवातीला अनिकेतनं केली नंतर संजोतनं केली तीच गोलंदाजी मी करणार हे इरादे स्पष्ट करील गोलंदाज की ज्याला सुरुवातीपासून लय सापडला नव्हता त्याला आता लय सापडलाय. त्याची फटकेबाजी आयरा इट मार्बॉ क्रिकेट संघासाठी या सोनूची महत्वाची असेल की काय. 17 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 3 गडी बाद चालले. सोनू मैदानाच्या आतमध्ये सोनूला सांगितलंय सोनू तुझ्यावर आमचा भरोसा आहे आणि या सोनूनं फटकेबाजीला सुरुवात केली मैदानाच्या आतमध्ये. कोलबट टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय मिनी हेलिकॉप्टर पद्धतीनं पुन्हा त्याच दिशेनं परतीची पेग वेगाने नॉन स्ट्रायकर एंडला. एकेरी धावसंख्येची मदत आणि 1 या धावसंख्येनं 18 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 18 धावा धावफलकावर षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आपण पाहतोय. 5 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. जो सुरुवातीला धावफलक स्थिरावला होता. शॉट थोडासा मागे टाकलेला चेंडू होता. पुलचा फटका खेळायचा होता, जोरकस फटका टोलवायचा होता, पण चेंडू गती परिवर्तन होता. चेंडू पहिला व्यवस्थित स्पर्श झाला नाही आणि त्यानंतर एकेरी या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर मध्यंतराचा खेळ समाप्त होतोय. 18 चेंडूंचा 19 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत आयरा इट मार्बॉ क्रिकेट संघाला. पण इथून पुढे या उर्वरितच्या 18 बॉलला धावा बनवावे लागतील, खेळावं लागेल, लढावं लागेल. सोनूला एक मोठा फटका मिळालाय, त्याला 7 द्यावी लागेल मैदानाच्या आतमध्ये नंदूला. पण प्रतिस्पर्धी क्रिकेट संघानं रिओ नदी गोवा सांगेम क्रिकेट संघानं सुरुवातीला गोलंदाजीत कंजूशी करणारी गोलंदाजी केली. सुरुवातच केली अनिकेतनं, त्याचा कित्ता गिरावला संजोतनं आणि त्यानंतर एक मोठा फटका आला. पण कमबॅक करणारी गोलंदाजी एक गडी बाद केला तो सुरेशला आपण पाहतोय. आणि गोलंदाजी गोलंदाज ज्या गोलंदाजानं कमी धावसंख्ये षटक या अगोदरचं टाकलं होतं षटक क्रमांक 2 तो संजोत आपल्याला बघायला मिळतोय. मागे टाकलेला चेंडू जोरकस पद्धतीचा फटका खेळाबाही इरादे होते फलंदाज ते आपल्याला नंदूचे. ऑफ साईडचा चेंडू ऑन साईडला खेळाबा तगडे फटकेबाजी करावी खेचून टोल बाबा. डॉट बॉल आपल्याला बघायला मिळालाय. पहिले चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर 19 धावा धावफलकावर आपण पाहतोय आयरा इट मार्बॉ क्रिकेट संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय. सुरेख गोलंदाजी या गोलंदाजा चेंडूला मागे टाकला त्यानंतर पुढे टाकलं चेंडूला. सुरुवातीला स्वतः गोलंदाजी त्यानं सुंदर कामगिरी केली होती दुसऱ्या षटकामध्ये. तोच कित्ता बी गिरवणार कमी धावसंख्येमध्ये प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाच्या फलंदाजांना रोखून ठेवणारी गोलंदाजी ही माझ्या माध्यमातून मी करणार. जे कर्णधारांना मला एका बाजूला कानमंत्र दिले त्या कानमंत्राला अनुसरून गोलंदाजी करत प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला मोठ्या फटक्यापासून रोखणार हे तत्व घेऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज संजोत आपल्याला बघायला मिळतोय. लगेच 2 चेंडू हे डॉट बॉल बघायला मिळाले. फुलटॉस पद्धतीचा चेंडू बघायला मिळाला. डीप स्क्वेअर लेगला चेंडूला उडवलाय, षटकारासाठी बघायला मिळालाय आणि या 6 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर बघायला मिळतोय 25 धावफलकावर. पहिले 2 बॉल कुठेतरी डॉट बॉल बघायला मिळाला, त्यानंतर थोडंसं लो फुलटॉस पद्धतीचा चेंडू 25 धावफलकावर आपण पाहतोय
आयर मार्मागोवा क्रिकेट संघाला इथून पुढे लढावं लागेल, झुंजावं लागेल. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. आक्रमकते बचावाचं साधन आणि आक्रमण हे करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजांच्या विरोधात. पुन्हा एकदा मोठा फटका आपल्याला बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षकाला हाय हॅलो टाटा गुड बाय करत एक सुंदर दमदार आपल्याला बघायला मिळालाय. तो मात्र फटका षटकारासाठी बॅक टू बॅक 2 चेंडू सुरुवातीचे डॉट बॉल आले तरी तुझ्या विरोधात मी फटकेबाजी करणार. माझे तगडे फटके हे आर्या 18 मार्मागोवा क्रिकेट संघासाठी माझ्या क्रिकेट संघासाठी महत्वाचे असतील. धावफलकावर आणि सांघिक धावफलकावर बघायला मिळतोय. 31 धावफलकावर आपण पाहतोय. पुन्हा एकदा मोठा फटका बघायला मिळाला आहे. डीप मिड विकेटला गगनाला गवसणी घालणारा नेत्र पद्धतीचा फटका हा षटकारासाठी लागोपाठच्या 3 चेंडूंवर 3 मोठे फटके आहेत. सांघिक धावफलकावर सर्व काही ठीकठाक करून गेलाय. नंदूची फटकेबाजी ही तगडी फटकेबाजी आपल्याला बघायला मिळत. धावफलकावर 37 धावफलकावर आपण पाहतोय. मिस टायमिंगचा फटका आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. शॉट फाईट लेगचं त्यानं झेल टिपलंय आणि ज्या नंदून प्रदेशमध्ये क्रिकेट संघाच्या विरोधात दन फटकेबाजीला सुरुवात केली होती त्याचा खेळ समाप्त झालाय झेलबादच्या स्वरूपात. सांघिक धावफलकावर आपल्याला बघायला मिळतोय. 37 धावफलकावर आपण पाहतोय. 37 धावफलकावर आपण पाहतोय. नंदूला ज्या कामासाठी पाठवलं होतं ते काम नंदूनं जरूर केलंय पण इथून पुढे ज्या उर्वरितच्या स्लॉक ओव्हरला उर्वरितच्या फलंदाजांचा आयर 18 मार्मागोवा क्रिकेट संघाला लढावं लागेल, झुंज देवी लागेल. नंदूनं ठीकठाक तर केलंय. उर्वरितची अजूनही 2 षटकांचा 12 चेंडूंचा खेळ आहे आणि उर्वरितच्या 12 चेंडूंना कुठेतरी 30वी गाठावी लागेल. ते मात्र आयर 18 मार्मागोवा क्रिकेट संघाला मैदानाच्या आतमध्ये प्रामुख्याच्या गोलंदाजावरच ज्यावेळी मोठे फटके आले ते एका बाजूनं रिवोन आधी गोवा सांगेम क्रिकेट संघाला इथून पुढे टिचून गोलंदाजी करावी लागेल स्लॉक ओव्हरला आणि गोलंदाजी मार्गवर गोलंदाज सज्ज झाला. षटक क्रमांक 5 बाबल सोरे आपल्याला बघायला मिळाला. फलंदाजीमध्ये सुंदर योगदान असतं बाबल सोरेचं आणि त्यानंतर आज गोवा राज्याची टेनिस क्रिकेट विश्वातील अजून एक मोठं नाव आपल्याला बघायला मिळालं. हल्ली बऱ्यापैकी फॉर्म असलेला आज साई जोरेचा वाढदिवस आणि साई सोरेला वाढदिवसाच्या पुन्हा एकदा जगदंब चषक 2026 माध्यमातून आयोजन टीम म्हणजे समालोचन टीम कडनं अंपायर टीम कडनं सर्वांकडून साई जोरेसाठी वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा आपण पाहतोय. आज म्हणतायचा याच अजिंक्यचा वाढदिवस आणि त्या अजिंक्यला पण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. वाईट बॉल आपल्याला बघायला मिळतोय. बोनसच्या स्वरूपात 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर बघायला मिळाला. 38 धावफलकावर पहिला बॉल डॉट आला. त्यानंतर व्हाईट बॉल बोनसच्या 38 धावफलकावर सोनू मैदानाच्या आतमध्ये आणि नवीन फलंदाज मागे टाकलेला चेंडू बॅकफुटला जाऊन जागा बदलली. क्षेत्ररक्षक पॉईंट क्षेत्ररक्षकाने पहिल्या प्रयत्नात चुकी केली. चेंडू थांबत नाही आहे. आउटफील्ड फास्ट आहे. फक्त कलात्मक फटके घ्यावे लागतील प्रदीप देऊलकर कारण कलात्मक फटके आपल्याला धावा देऊन जातील आणि चौकाराच्या मदतीनं सांघिक धावफलकावर बघायला मिळतोय. एका सुसज्ज स्थितीमध्ये 42 धावफलकावर ज्या धावा सुरुवातीला बदलतही थोडेसे डॉट बॉल आले ते मात्र आयर 18 मार्मागोवा क्रिकेट संघाला ते थोडेसे डोकी डरतील पण त्यानंतर बैठक फटका बघायला मिळाला. गुडनाथ एक और सिक्सर देख वाला फटका षटकारानं सांघिक धावफलकावर बघायला मिळतोय. एका सुसज्ज स्थितीमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. सर लल्लायादव टेन्शन मध्ये होते आणि टेन्शन दूर करणारी फटकेबाजी आपल्याला बघायला मिळत. 48 धावफलकावर आपण पाहतोय. 48 धावफलकावर आपण पाहतोय. गोलंदाज संचोतवर आक्रमण केलं आणि त्यानंतर बाबल जोरेच्या विरोधात 30 फटकेबाजी आम्ही करणार हे इरादे सोनून मैदानाच्या आतमध्ये दाखवलेत. पुन्हा एकदा बैठक फटका खेळायचा होता. सर कृष्ण लक्ष्मण सातपुते स्टाईल ना फटका खेळायचा होता सोनूला.
सोनू आज सरळ सडपात बांधायचा बैठक केली, त्यानं वेगानं बॅट फिरवली, टप्पापर्यंत चेंडूचा खाली राहिला, डॉट बॉल बघायला मिळालाय. डॉट बॉल ना धावपलकावर बघायला मिळतोय. 48वा धावपलकावर. सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. पुन्हा एकदा डॉट बॉल बघायला मिळाला. पंचांकडे नजरा टाकल्या होत्या. सोनूला सांगितलं पंचांनी, तुला खेळण्याचं होता, मारण्याचं होता चेंडू, तू माझ्या विरोधात जरी एक मोठा फटका टोलवला तरी टिचून गोलंदाजी मी माझ्या क्रिकेट संघासाठी करणार, हे बाबल सोनून यानंतर दाखवलंय. सलगचे 2 बॉल हे डॉट बघायला मिळालेत. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, या चेंडूला दयामया नाही आहे बाबल. हा चेंडू गेलाय विकेटला, षटकारासाठी बघायला मिळालाय. 6 या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर बघायला मिळतोय. अर्धशतक पूर्ण होत 54 धावपलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. त्या मात्र आयरा एटेना मार्मगोवा क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करत असताना 5 षटकांचा खेळ हा समाप्त झालाय आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर सांघिक धावपलकावर सलामीच्या फलंदाजांनी सुरुवातीला नाराज केलं, पण सलामीला आले सुंदर चेंडू बघायला मिळाला, आपल्याला बघायला मिळालाय. लेफ्ट गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्वप्नेश आणि त्यानं डायरेक्ट ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू यष्टांचा उभीत घेणारा बघायला मिळाला आणि प्रशांतचा खेळ हा समाप्त झालाय. विकास मैदानाच्या आतमध्ये विकासला विकास करावा लागेल. आपल्या आयरा इटे मार्मगोवा क्रिकेट संघाला आपल्याला बघायला मिळालं. इथून पुढे 5 बॉल शिल्लक आहेत. फायटिंग टोटलला आयरा इटे मार्मगोवा क्रिकेट संघासाठी जर 2 मोठे पटके आले सोनूच्या बॅटमधून तर फायटिंग टोटल बघावे लागेल. रिव्होन अधिक गो सांगेम क्रिकेट संघानं इथून पुढे स्लॉक उभरला, माझ्याकडे दिलेली जबाबदारी आणि त्या जबाबदारीचं वजन माझ्या खांद्यावर घेत आपल्या संघासाठी महत्वाचं योगदान देणार हे सुरुवातीलाच गोलंदाज स्वप्नेशनं दाखवलाय. पहिल्या चेंडूवर गडीबाद केलाय. प्रशांत माघारी परतल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विकास आलाय. जगदंब चषक 2026 हा क्रिकेटचा रणसंग्राम दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यश डेव्हलपर्स केपीएम क्रिकेट संघानं पहिला विजयाचा झेंडा फडकवलाय. आडव्या बॅटनं विकासचा फटका बघायला मिळतोय. माझं नावच विकास आहे. माझ्या क्रिकेट संघासाठी मी पण मात्र आत्मविश्वास फटके खेळणार आणि षटकारासाठी मोठा फटका आहेत. 6 या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर बघायला मिळतोय. तो मात्र 60 धावपलकावर सुरुवातीला वाटलं होतं 40वी 45वी गाठतोय की नाही आयरा एटी मार्मगोवा क्रिकेट संघ आणि त्यानंतर नंदूची फटकेबाजी, त्याला सोनूची आणि त्यानंतर विकासचा एक मोठा फटका आहेत. 60 धावपलकावर. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न होता. काय परतीची पेग या ठिकाणी केली आहे. फलंदाजानं सांगितलंय एक क्रिकेटचा सन्मान आपल्याला बघायला मिळालाय. या फलंदाजासाठी नक्की टाळ्यांचा आवाज करूया. फलंदाजानं सांगितलं मी बाद होतोय कारण पंचांच्या हातमध्ये आपण पाहतोय. आडव्या बॅटनं आपण फटका पाहतोय. जमलेला रंगाचा जर फटका आपण बघितला डीप स्कोर लिखला 1 या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर आपण पाहतोय. 61 धावपलकावर. धाबा या कशा येऊ दे आमच्या क्रिकेट संघासाठी प्रत्येक धाव ही लाख मोलाची आहे आणि ती लाख मोलाची धाव कशोशीने घेण्याचा प्रयत्न हा केलाय. सोनूला स्ट्राईकला आणलाय आणि बघूया उर्वरितच्या चेंडूंवर सोनूची काय कामगिरी असेल. व्हाईट बॉल असेल, ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू पंचांनी 2 हात समांतर केलेत. अवांतरची धाव 1 या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर आपल्याला बघायला मिळतोय. 62 धावपलकावर 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. सोनू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय.
कोलमट टप्प्यावर चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न होता. मिली हेलिकॉप्टर पद्धतीने पायावरील चेंडू होता. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता खोदून काढण्याचा आणि त्यानंतर एकेरी धावसंख्येचं रूपांतर हे दुसऱ्या धावमध्ये समोरच्या फलंदाजाला थांबावं लागेल. स्ट्राईक घेतली सोनून आणि फलंदाज माघारी परतलाय. अरुण मैदानाच्या आतमध्ये गेलाय. फलंदाज माघारी परतला. एकच धाव बनेल. सुरेख गोलंदाजी टप्पा पडला चेंडू आडव्या बॅटनं डीप फाईट लेगला पटकन उलवायचं होतं. बॅकमेट स्क्वेअर लेगला पटकन उलवायचं होतं. फलंदाज सोनून प्रतीक्षा भरपूर केली पण त्यानंतर एक माझी चूक झाली आहे पण चुकीची भरपाई करणारी गोलंदाजी मी करणार हे दाखवून दिलं गोलंदाज स्वप्नेशनं. सांघिक धावफलकावर आता मात्र ठीकठाक झालाय. 63 धाबा धावफलकावर 64चा पाठलाग करावा लागेल. तो मात्र रिवोना दि गोवा सांगेम क्रिकेट संघाला या 36 बॉल मध्ये बनवायचे आहेत ते 64 आणि 64 धावसंख्येचा बचाव पण करावा लागेल. आयरा एटी मार्मगाव क्रिकेट संघाला लल्ला यादवच्या नेतृत्वाखाली हा क्रिकेट संघ आपल्या गोलंदाजीच्या जोरावर प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला रोखतोय की प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ आपल्या फलंदाजीच्या जोरावर या 64 धावांचं आव्हान आम्ही सहजासहजी पार करणार हे इरादे स्पष्ट करतोय. ही आलेली वेळ आलेला काय ठरवतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण आवाज ऐकूया. सर प्रदीपजी देऊलकर. धन्यवाद योगेश परब. नमस्कार सहर्ष स्वागत जगदंब चषक 5वं पर्व आणि 5व्या पर्वामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. जगदंब चषक 5वं पर्व आणि 5व्या पर्वातील सामना क्रमांक 2 मैदानावरती आपण पाहतोय. आयरा 18 त्यांच्या विरोधामध्ये रिवोना दि गोवा सांगेम ज्याने नाणेफेक जिंकली होती. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय प्रतिस्पर्धी संघाला 63 धावांवरती रोखलं आणि 64 धावांचा पाठलाग करावा लागेल तो रिवोना दि गोवा सांगेम क्रिकेट टीमला या मैदानावरती. आयरा या नावाचा जर उल्लेख पाहिला तर एक आधुनिक आणि लोकप्रिय असं स्त्रीलिंगी नाव आहे. नक्कीच या आयरा शब्दाचा अर्थ सन्माननीय, आदरणीय किंवा आकर्षक असाही आपल्याला पाहायला मिळतोय. हे नाव माता सरस्वती या नावाशीही जोडलं जातं आणि त्याच नावाने आयरा 18 मार्मगोवा हा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. या संघाचा विचार केला तर मिस्टर लल्ला यादव या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. गेली कित्येक वर्ष गोमंतक भूमीतील लिजंड क्रिकेटर्स म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे ते मिस्टर लल्ला यादव. आणि नक्कीच ज्यावेळी सिंधुदुर्गामध्ये मुंडेश्वर कणकवलीच्या मैदानावरती स्पर्धा व्हायची त्यावेळी चंद्रा 11 या क्रिकेट टीमकडनं मिस्टर लल्ला यादव त्याचबरोबर सनम साळगावकर हे खेळाडू खेळताना आपल्याला पाहायला मिळाले आणि सिंधुदुर्ग क्रिकेटमध्ये छाप सोडली या खेळाडूने. स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय लाईव्ह एच या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि आकर्षक सुदेश साऊंड अँड लाईट्स आपल्याला पाहायला मिळतील.
आमचा आवाज आपल्यापर्यंत जो पोहोचतोय नक्कीच तो साऊंड आहे सुदेश साऊंड अँड लाईट्स. कुठच्याही शुभ आणि मंगल कार्यासाठी तुम्ही थेट अवश्य संपर्क साधू शकता. लढत देताना पाहायला मिळतोय. सामना 5 षटकांचा आणि दुसऱ्या डावामध्ये 64 धावांचा पाठलाग करावा लागेल. पहिला चेंडू फुलर लेंथ हात खोलण्याची संधी. चेंडू फिरकावून दिलाय लॉंगन वरती. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. पहिल्या चेंडूवरती षटकाराने स्वागत केलंय. सलामीची विनीची जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे. संस्कार आणि त्याच्या साथीला बबल शंकर आणि बाबल. बॉलर नेम प्लीज आपलं 12th मॅन कॉमेंटरी बॉक्स मध्ये पाठवा. सतीश आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं प्रारंभीचं षटक हाता येतोय. याही वेळी खोलवर टप्प्याचा चेंडू डीप लॉंग ऑफ वरती क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. अखेरच्या क्षणी दुसऱ्या चेंडूवरती मगर मिठीत घेतलाय गोलंदाजने आणि पहिला गडी बाद होतोय रिवाना दी गोवा सांगेम क्रिकेट संघाचा. हम भी कुछ कम नाही हे रणनीती मैदानावरती पाहायला मिळाली आणि दुसऱ्या चेंडूवरती डीप लॉंग ऑफ वरती एक यशस्वी झेल म्हणावं लागेल. शंकरची खेळी समाप्त होताना दिसतंय वैयक्तिक 6 या धावसंख्येवरती. ज्या दुसऱ्या डावाचा श्री गणेश झाला होता एका मोठ्या फटक्याने. संघिक धावसंख्या ही धावफलकावर नाममात्र. 6 धावा एक गडी बाद. 64 धावांचा पाठलाग करताना मैदानावरती पाहायला मिळतोय रिवाना दी गोवा सांगेम क्रिकेटर संघ. त्यांच्या विरोधामध्ये आयरा 18 मार्म गोवा हा संघ लढत देताना दिसतोय. मिस्टर लल्ला यादव यांच्या नेतृत्वाखालील संघ. सतीश राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी सफल झालाय. चेंडू विरकावून दिलाय डीप फाईन लेगला. चेंडू एक टप्पा घेतोय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. जगदंब चषक खणखणीत चौकार. सुंदर फटका पाहायला मिळतोय. डीप पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. षटकार. AB25 लाईव्ह कास्ट से आपल्याला भारत अर्कस पाहायला मिळत आहेत. काय धमाकेदार सुरुवात केली आहे. अतिशय सुंदर फटका म्हणावा लागेल. ताकद नजाकत आणि सौंदर्य या फटक्यावरती पाहायला मिळालं. यावेळी बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका. बॅकवर्ड कव्हर पॉइंटच्या डोकीवरना चेंडू सीमा पार. षटकार. धावसंख्या वेगाने बदलली आहे. 22 धावा एक गडी बाद. 64 धावांचा पाठलाग करताना रिवाना दी गोवा सांगेम क्रिकेटर्स या संघाकडनं आक्रमण चढवलं जाते. सतीश राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू शरीराच्या दुरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चकवतोय फलंदाज भारत अर्कसला. चेंडू निर्धाव गल्ला जातोय आणि पहिलं जोखीमयुक्त पॉवर प्लेचं षटक समाप्त झालंय आयरा 18 मार्म गोवा या टीमकडनं. अर्थात सतीश महागडा ठरलाय. पहिल्या षटकामध्ये 22 धावांची लयलूट. जरी सफलता मिळाली तर एक सुरुवात चांगली म्हणावी लागेल ती दुसऱ्या बाजूने रिवाना दी गोवा सांगेम या टीमकडनं. युथ ऑफ श्रीस्थळ जगदंब चषक 5वं पर्व 5th एडिशन आपण पाहतोय. कानकोना तालुका पाहिला तर नक्कीच या कानकोना तालुक्यामध्ये शिवप्रेमी शिवभक्त आणि याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने अनेक क्रिकेट स्पर्धा कानकोना तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्याचमधील एक जगदंब चषक जी बहुचर्चित अर्थात ज्या क्रिकेट स्पर्धेची आतुरता प्रत्येक खेळाडूंना लागलेली असते अशी स्वाभिमानाची सन्मानाची आणि प्रतिष्ठेची कानकोन तालुक्यातील क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. जगदंब चषक 2026. वैयक्तिक
पहिलं तर संघिक दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. विशाल येतोय गोलंदाजीवरती, अर्थात डावकर शैलीचा फलंदाज यावेळी बाबल पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती चुकी झाली आहे. फुल टॉस, फुल्ली लॉस करणारा चेंडू डीप स्कोर लेग सीमा रेषेच्या बाहेर, षटकार. पहिल्या चेंडूवरती विशालचं स्वागत केलं गेलंय. अर्थात खराब चेंडू होता, त्या खराब चेंडूचा पुरेपूर खरपूस समाचार घेतलाय बाबलने. याही फुल टॉस चेंडू होता, अर्थात चेंडू वायडेश लॉंगनवरती पाहायला मिळतोय. चेंडू वायडेश लॉंगन सीमा रेषेच्या बाहेर, जगदंब चषक ब्रँडेड, षटकार 6 धावांसाठी. आज 34 धावा, एक गडी बाद. संपर्क तेवढा चांगला नव्हते, थोडासा शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट बाउंड्रीवरनं क्षेत्ररक्षक येतोय. एकेरी धाव पाहायला मिळत आहे. सेन्सिबल क्रिकेट म्हणावं लागेल. या अगोदरच्या 2 चेंडूंवरती 2 मोठे फटके निघाले आहेत. एकेरी धावसंख्येने धावफलक पाहायला मिळतोय. 35 धावा, एक गडी बाद. गोलंदाजीमधील अचूकता शोधावी लागेल विशालला, कारण धावफलक 63, 64 धावांचा पाठलाग रिव्हाना दी गोवा सांगेम क्रिकेटर या टीमकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी सफल झालाय भारत अर्कस. जी दिशा खुणावत होती, डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर, गगनचुंबी गगनभेदी, जगदंब चषक, षटकार. धावसंख्या वेगाने बदलली आहे. 41 धावा, एक गडी बाद. 64 धावांचा पाठलाग करताना गोलंदाजाला अचूक टप्पा शोधावा लागेल, तो विशाल डावकर शैलीचा गोलंदाज. यावेळी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय डीप लॉंग ऑफ वरती, क्षेत्ररक्षक वेगाने आलाय, चेंडूची फेकी करेल. एकेरी धाव वेळी भारतच्या खाती जमा होताना दिसतंय. ज्या एकेरी धावसंख्येने धावफलक बदललाय. 42 एका गाडीच्या मोबदल्यात 64 धावांचा पाठलाग. षटक क्रमांक दुसरं आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र एक आश्वासक ठोस सुरुवात म्हणावी लागेल. यावेळी सफल झालाय, अर्थात कमजोर चेंडू डीप स्क्वेअर लेग वरती ताकदवान फटका पाहायला मिळतोय. डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर, षटकार. विजयाचं समीकरण पाहायला मिळतंय रिव्हाना दी गोवा सांगेम या टीमला 24 चेंडू 16 धावांची आवश्यकता असेल. हॅलो 24 चेंडू 16 धावांची आवश्यकता. षटक क्रमांक 3 मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. बॉलर नेम प्लीज. यावेळी चांगला चेंडू ब्लॉक होल मध्ये खोदून काढलाय. अर्थात लॉंग ऑन वरती यशस्वी झेल म्हणावं लागेल. हवेमध्ये झेपावतोय क्षेत्ररक्षक आणि दुसरा गडी बाद होतोय भारत अर्कस. नक्कीच मैदानावरती आपण नाश्त्याचा स्टॉल पाहतोय. तिथं वेगवेगळ्या प्रकारचा नाश्ता उपलब्ध आहे आणि ज्या ज्यावेळी तुम्हाला वेळ मिळेल तिथं जाऊन तुम्ही नाश्त्याचा आस्वाद घेऊ शकता. त्याचबरोबर मैदानावरती ऊसाचा रस, आपल्याला ताजा तवाना ऊसाचा रस पाहायला मिळतोय. तिथंही
संच होता नवीन फलंदाज यावेळी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय नंदेश राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलरलेन चेंडू ड्राईव्ह केलाय, चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. पहिली धाव वेगाने पूर्ण केली, अर्थात क्षेत्ररक्षणामध्ये चुकी झाली आणि या संधीचा फायदा उठवत एकेरी धावेची पावलं ही दुहेरी धावसंख्येकडे वळताना दिसत आहेत. रिव्होना दी गोवा सांगेम या टीमसाठी सांघिक अर्धशतक फलकावर लागलाय. 64 धावांचा पाठलाग करताना 50 धावा 2 गडी बाद. फुलटॉस अल्टीपल्टी खेळण्याचा प्रयत्न, स्विच विट क्षेत्ररक्षणामधील भगदाड अचूकपणे शोधलाय आणि चेंडू यावेळी स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चौपन्न धाव फलकावर 2 गडी बाद. 64 धावचेता संघ अशी लढत असेल. यावेळी आउटसाइड इनसाइड द आउट आपल्याला फटका पाहायला मिळतोय. चेंडू सीमापार होतोय. बॅकवर्ड कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडूचा प्रवास समाप्त झालाय आणि एका मोठ्या फटक्याने सामना समाप्त केलाय. सामना विजयी होतोय. रिव्होना दी गोवा सांगेम क्रिकेटर्स मनपूर्वक अभिनंदन. आणि आजच्या दिवसातील सामना क्रमांक 3 असेल. पहिल्या सामन्यातील विजेता संघ यश डेव्हलपर्स केपे आणि त्यांच्या विरोधामध्ये रिव्होना दी गोवा सांगेम क्रिकेटर्स.